दुसरीकडे खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यात असल्याची माहिती समोर येते। खरातच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पीडित महिला ज्या आहेत त्या मानसिक धक्क्यामध्ये आहेत। खरात प्रकरणातील 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची ही माहिती आहे। खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांना नैराश्य आल्याची माहिती समोर येते। नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणात व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पीडित महिला नैराश्याच्या सावटात असल्याची सूत्रांची माहिती आहे। भोंदू खरातच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय, तर 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। पीडित महिलांची विशेष पथकाकडून अज्ञात स्थळी चौकशी केली जाते। पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करत सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर नजर ठेवली जाते। खरात प्रकरणाचे धागेदोरे जमीन बळकावण्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचलेत। खरातवर एका फिर्यादीची 60 लाखांची जमीन 22 लाखात बळकावल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे। या व्यवहारामध्ये खरात आणि फिर्यादीची ओळख एका एजंटच्या माध्यमातूनच झाली होती अशी माहिती समोर आली आहे। संबंधित एजंटनं खरातच्या भोंदूगिरीला खतपाणी घालत फिर्यादीची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे। तर नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील महसूल अधिकारी SITच्या रडारवर आले असून लवकरच चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा अशी सूत्रांची माहिती आहे। दिवसाला 25,000चं भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं अशी ही सूत्रांची माहिती आहे। या हॉटेलमधूनच कोट्यवधींची देवाणघेवाण होत असल्याची माहिती आहे। या कारवाईमध्ये हवाला रॅकेटचे दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे। महिला अत्याचारानंतर खरातचे कोट्यवधींचे व्यवहार रडारवर आले आहेत। नाशिक तसेच शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर आहेत। खरात नॉमिनी असणारी 132 बँक खात्यांपैकी 100 समता पतसंस्थेत आणि 32 खाती जगदंबा पतसंस्थेतील आहेत। जगदंबा पतसंस्थेमध्ये इतर लोकांची कागदपत्र वापरून खरात हा स्वतः 32 खाती ऑपरेट करत असल्याची कबुली पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकरांनी दिली आहे। तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांमध्येही मोठं गौडबंगाल असण्याची शक्यता आहे। कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांमुळे अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे।